हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे आज आपण नाश्त्याची रेसिपी बनवणार आहे. अगदी झटपट, बिलकुल पण टाईम लागत नाही आणि थोड्या साहित्यामध्ये ही नाश्त्याची रेसिपी अशी खूप छान होती. तर इथे मी एक गाजर घेतले, एक सिमला मिरची घेतलेली आहे, एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि एक मीडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला ह्या गाजरची काय करायची, वरची ही सर्व साल काढून घ्यायची अशा पद्धतीने. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो नाश्त्यासाठी, कारण आपण दरवेळेस पोहे उपमा करून खाऊन कंटाळा येतो. काहीतरी वेगळं नवीन बनवलं की सगळे आवडीने खातात. तर आता आपल्याला हे गाजर छान असं बारीक किसून घ्यायचं आहे किसणीने. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने माझ्या नाश्त्याची रेसिपी तुम्ही करून पहा. खूप झटपट होती आणि खूपच चविष्ट हेल्दी रेसिपी आहे ही. तर इथे सर्व मी किसून घेतलेली आहे बघा. गाजर किसून घेतलेलं, सिमला मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली, कांदा चिरून घेतला, टमाटा पण बारीक एकदम चिरून घेतला आहे, हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. इथे बाउल घेतलेला आहे बघा. तर ह्या बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी मी रवा घेतलेला आहे बघा, बारीक रवा आहे हा. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, ह्या रव्यामध्ये आपल्याला बेसन पीठ बघा मी घेतले, 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. त्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचे आपल्याला 2 चमचे. मैत्रिणींना तुम्ही ह्याच्यामध्ये पोहे वाटून पण टाकू शकता, खूप छान होतात पोह्याने पण. अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे बघा. आणि त्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायच्यात, एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहे. त्यानंतर कांदा, गाजर घ्यायचे टाकून, सिमला मिरची, टमाटर, कोथिंबीर हे सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे. ह्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या पण भाज्या ह्याच्यामध्ये टाकू शकता, प्रत्येकाच्या आवडीवर. हळद टाकली 1 चमचा बघा. जिरं टाकायचे आपल्याला, तुमच्याकडे जिऱ्याची पावडर असली तर तुम्ही जिऱ्याची पावडर पण टाकू शकता. धने 1 चमचा धना पावडर, त्यानंतर सफेद तीळ टाकलेत बघा मी, चवीनुसार मीठ टाकून घेतले. सफेद तीळ थोडे का होईना टाकायचे. आता कसं थंडीचं वातावरण आहे, जरा थंड शरीरासाठी चांगलं असतं. इथे चिंच बघा, चिंचेचं पाणी टाकून घेते मी 2-3 चमचे. तिखट आंबट गोड जरा खूप छान लागतं हे. धपाटेच म्हणा किंवा थालपीठ म्हणा, तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. ह्याच्यामध्ये दही पण तुम्ही 2-3 चमचे दह्याचा पण वापर करू शकता, पण इथे माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी दही नाही टाकलं. आता पाणी टाकून आपल्याला थोडं थोडं हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. जास्त पातळ पण नाही करायचं, असं घट्टसरच ठेवायचे. पाहू शकता छान मिक्स करून झालेले आहेत. आता आपण हे साईडला ठेवायचे, जरा एक 5-10 मिनटं जरा भिजून द्यायचे, म्हणजे रवा फुगला जातो. 5-10 मिनटाच्या नंतर आपल्याला परत चेक करायचे. पाहू शकता छान परत मिक्स करून घ्यायचे सर्व.
मस्त रवा पण आपला फुगल्या गेलेला आहे. तर आता आपण ह्याचे डोसे म्हणा किंवा पराठे काय तुम्हाला नाव द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. इथं पॅन ठेवलं आहे, त्याच्यावर तेल थोडंसं आपल्याला पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, खूप छान रेसिपी आहे, टेस्टी आहे. एकदा नक्कीच या पद्धतीने करून पहा, खूप छान लागते. आता 1-2 चमचे आपल्याला बेटर ह्याच्यावर टाकून घ्यायचे आणि ते हाताच्या चमच्याने आपलं असं पसरून घ्यायचं आहे बघा. एकदम पातळ पण नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचे. अशा पद्धतीने आणि ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला 1-2 मिनटं. 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खुलून चेक करायचे. तर पाहू शकता मस्त एकदम छान बघा, सहज असा कलथ्याने आपल्याला निघण असा धपाटा झाला, अजिबात चिटकत नाही आहे खाली. पलटी मारून घ्यायचे. खालची साईड मस्त अशी भाजल्या गेलेली आहे. चांगला खरपूस भाजून घ्यायचे बघा. आता हे छान मस्त भाजलेलं आहे. तर आपण आता हे काढून घेऊया. मैत्रिणींनो, लाईक करा. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे. आता हे काढून घेऊया आणि दुसरा अशाच पद्धतीने आपल्याला टाकून द्यायचं आहे. पाहू शकता किती छान झालेलं आहे. थोडंसं तेल लावून घेऊया पॅनला. तुम्ही हे रव्याचे डोसे बनवलेत का मला नक्कीच सांगा कमेंट करून. नसन केले तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या, खूप छान होतात. आपण हा पण असाच छान असा पसरून घेतला आहे बघा. त्याच्यावर झाकण ठेवायचे आपल्याला. थोडंसं तेल सोडायचे साईडनी. झाकण खुलून परत चेक करायचे. पलटी मारून घ्यायची. खालची साईड बघा मस्त अशी भाजल्या गेलेली आहे. पटापट होतात मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. नाश्त्यासाठी तुम्ही आरामशीर करू शकता ही रेसिपी. तर असेच आपल्याला सर्व पराठे टाकून घ्यायचेत बघा. आपण असं चमच्याने पसरून घ्यायचे असं. लय पण जाड होती नाही, मग मिडियमच होतात. एकदम पातळ पण नाही आणि लय जाड पण नाही. थोडं थोडं तेल सोडायचं आहे आपल्याला. आणि झाकण ठेवून परत 1 मिनिटाने झाकण खोलायचे आणि पलटी करून घ्यायचं आहे. पाहू शकता रंग पण खूप छान आलेला आहे. कलर किती छान दिसतोय. असेच मस्त सोनेरी कलर येस्तोवर आपल्याला खरपूस मस्त भाजून घ्यायचे. आता हा काढून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व तुम्हाला करून दाखवते. तर मैत्रिणींनो, हे बघा सर्व आपले हे रव्याचे डोसे करून झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्याला हे आपल्या ह्याचं चिंचचं मी बनवलेलं आहे. हे सार खूप छान होतो टमाटा चिंचाचा.
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि एकदा माझ्या अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून पहा. खूप टेस्टी होती, झटपट होती आणि नाश्त्यासाठी हा पदार्थ खूप उत्तम आहे. सगळ्यांना आवडण असा आहे. तर मैत्रिणींनो, अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. आणि परत एकदा सांगते, लाईक करायला विसरू नका. छान छान कमेंट करा आणि एकदा अशा पद्धतीने ही नाश्त्याची रेसिपी आजच करून पहा. झटपट होणारी आहे.